स्वागत आहे तुमचे झिंगाट फ्लेवर्स मध्ये। आज आपण पाहणार आहोत भन्नाट अशा काही महत्त्वाच्या किचन टिप्स। या किचन टिप्स मुळे तुमचे किचन मधील काम अगदी सोपे आणि झटपट होणार आहे। यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। टिप नंबर 1, आळूवडीसाठी बेसन भिजवून घेतल्यानंतर त्यावर 1 ते 2 चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालावे। त्यामुळे आळूवडी छान कुरकुरीत होते। टिप नंबर 2, पाणी न घालता मसाला वाटल्यास भाजीला चव छान येते। टिप नंबर 3, जेव्हा पाहुणे येण्याआधी आपण कोशिंबीर बनवून ठेवतो पण ती बरेचदा आंबट होते। अशा वेळी लक्षात घ्या, हे टाळण्यासाठी दह्यामध्ये आधीच सर्व साहित्य घाला पण मीठ घालू नका। कोशिंबीर वाढायच्या वेळी त्यात मीठ घाला म्हणजे ती आंबट होणार नाही। टिप नंबर 4, जर जेवणामध्ये लसूण घालूनही त्याचा वास लागत नसेल, अशा वेळी लसूण कापून घालण्याऐवजी ठेचून किंवा किसून घालावा। असे केल्याने लसणाचा वास चांगला येतो आणि जेवणाची चवही वाढते। टिप नंबर 5, बरेचदा असे होते की घरामध्ये बेसन संपते आणि भजी पकोडे बनवायचे असतील तर हरभरा डाळ मिक्सरला बारीक वाटून झटपट बेसन बनवा किंवा हरभरा डाळ अर्धा तास भिजवावी व मिक्सरला बारीक करून भजी बनवा। हे भजी खूपच चवदार होतात। टिप नंबर 6, मीठ आणि साखर काचेच्या बरणीत भरून ठेवावे, कारण प्लास्टिक किंवा स्टीलचे डबे वापरल्याने बाहेरील उबदार वातावरणामुळे ओलसरपणा येतो, मात्र काचेच्या बरणीला ओलसरपणा कमी येतो आणि त्यामुळे मीठ आणि साखर कोरडी राहील आणि यामुळे पावसाळ्यात मीठ आणि साखर यांना ओलसर होण्यापासून वाचवता येईल आणि तुमचा त्रास कमी होईल। तुमच्याही कुकरमधून डाळ शिजवताना फसफसून बाहेर येते का? असे होत असेल तर या टिप्स तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत। चला पाहूया कोणत्या आहेत त्या टिप्स। टिप नंबर 1, डाळ आणि पाणी नेहमीच्या प्रमाणात कुकरमध्ये घालावे। टिप नंबर 2, कुकरमध्ये एक लहान आकाराचा स्टीलचा चमचा घालावा आणि मग कुकर लावावा। टिप नंबर 3, नेहमीप्रमाणे 3 ते 4 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर बंद करावा। टिप नंबर 4, शिजवताना चमचा घातल्याने कुकरमधून पाणी किंवा डाळ अजिबात बाहेर येत नाही। नंबर 5, स्टीलचा चमचा कसा काय शिजवायचा असा प्रश्न अनेकांना पडू शकतो, पण त्याने काहीच होत नाही। नंबर 6, यामुळे कुकरचे झाकण, गॅस शेगडी, टाइल्स, ओटा अजिबात खराब होत नाही आणि डाळही नीट शिजली जाईल। आय होप या टिप्समुळे तुमचे किचन मधील काम सोपे आणि झटपट होईल, त्याचबरोबर तुमचा वेळ आणि त्रासही वाचेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत।